चला आज तुम्हाला मी सांगते हे पीठ कशासाठी वापरतात आणि काय करतात ह्या पिठाचं. तर भरपूर जणांचे असे पण कमेंट होते की ताई हे एवढं मिक्स करून ना काय करू शकतो ह्याचं, म्हणजे चपाती भाकरी किंवा दुसरं काही बनतं का. तर बघा मी ना इथे 4-5 प्रकारचे पीठ बनवते, जसं की थालीपीठ, चिल्लाचं म्हणजे पीठ आणि मल्टीग्रेन, वेट लॉस, वेट गेन, हे सगळे पीठं बनवते मी. आता बघा वेट लॉस वेट गेन आहे ना पीठ, ह्याची भाकरी बनते, पण ज्यांना चपाती येते ना, म्हणजे चपाती पण बनते पण प्रत्येकालाच जमते असं नाही. मी ना पहिलेच बोलून ठेवते की अरे हां तुम्ही म्हणजे वेट लॉस पीठ घेतात पण याची भाकरी बनते, जर तुम्हाला जमत असेल चपाती बनवायला तर बनवा, पण ती गरम गरम खावी लागते, एवढंच आहे. आणि चिला पीठ तर तुम्हाला माहितीच आहे, मी ह्याची रेसिपी दाखवलेलीच आहे. चिला पीठ कशासाठी वापरलं जातं, त्यामध्ये भाज्या ॲड करून, पनीर वगैरे ॲड करून, लहान मुलांसाठी असो किंवा आपल्या मोठ्यांसाठी पण असतो नाश्त्यासाठी, घाई गडबडीमध्ये काय करायचं असेल तर हे पीठ ना एकदम उत्तम आहे. ह्यामध्ये ना गहूचा वापर नाही आहे, त्यामुळे ना हे पीठ ना म्हणजे डायबिटीसवाले पण खाऊ शकतात. दुसरं म्हणजे मल्टीग्रेन बनवते ना, ते रोज म्हणजे रेग्युलर खाण्यासाठी बनवते, त्यामध्ये गहू तर असतो पण प्रत्येक दुसरी पण गोष्ट असते, जसं की ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण आपण ते रोज खाऊ शकतो, नाही असं नाही. त्याच्या 2-3 चपात्या किंवा सकाळ दुपार 2-2 चपात्या असंही खाऊ शकतात, तर ते रोजच्या वापरासाठी आहे. असं बघायला गेलं ना तर हे प्रत्येक पीठ ना रोज तुम्ही खाऊ शकतात रेग्युलर, नाही असं नाही. वेट लॉसचं पण आहे ना, ती 1-2 भाकरी जरी खाली ना तरी एकदम तुमचं पोट फुल होऊन जाईल, म्हणजे तुम्हाला 4-5 तास भूकच लागणार नाही, असं आहे ते पीठ. आणि ह्या सर्व गोष्टींनंतर ना एक अजून की मी कढीपत्ता चटणी बनवते, तर ती चटणी पण खूप पौष्टिक आहे. त्यामध्ये ब्लॅक तीळ, सफेद तीळ, फ्लॅक्स सीड्स, कढीपत्ता, शेंगदाणे, म्हणजे तेलाचा वापर तर नाहीच, प्लस त्यामध्ये काही अशी कुठली गोष्ट अशी नाही आहे की ज्याने आपल्याला त्रास होईल, असं एकदम सर्व पौष्टिक सर्व साहित्य आहे त्यामध्ये आणि बिना तेलाची, आणि ती पण खूप छान लागते. म्हणजे डाळ भात आपण करतो ना, जेव्हा डाळ भातावरनं अशी 1 चम्मच टाकून खाली ना तर वा वा, एकदम अप्रतिम लागते खायला, तर ती एकदम पौष्टिकच आहे. तुम्हाला पण ह्या पिठाची ऑर्डर द्यायची असेल ना तर कमेंटमध्ये ना मी माझा नंबर पिन केलेला आहे, तर तिथे जाऊन ना तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.